मला विचारायचं आहे की भीतीच्या पलीकडे स्वातंत्र्य, शांतता आहे की अजून काही वेगळं आहे? स्वातंत्र्य आणि शांतता ह्या युटोपियन कल्पना आहेत आणि त्या रिलेटिव्ह आहेत. हं. स्वातंत्र्य हे तेवढंच तुला मिळतं जेवढं तुला जेवढं हवं आहे. हं. जसं बुफे लागलेला आहे आणि तुला भूक लागलेली आहे, की तू खायला जातोस आणि सगळं ताटात घेतोस पहिल्याच वेळेला आणि दुसऱ्या वेळेला टाकून येतोस आणि ते अन्न फुकट जातं. स्वातंत्र्याचं तसंच आहे. तुला स्वातंत्र्य हवं असतं जोपर्यंत ते मिळत नाही. पण एकदा ते मिळालं की तुला भीती वाटते. वाह! कारण माझे वडील डोळे असे केले की मी घाबरायचो. ते असेपर्यंत माझ्या स्वातंत्र्याला मर्यादा होती. म्हणजे हे एक उदाहरण छोट्या परिघातलं सांगतो घरातल्या. ते गेल्यावर मला काही स्वातंत्र्यावर मर्यादा राहिली नाही. पण मग जबाबदारी झाली डायरेक्ट स्वातंत्र्याची. स्वातंत्र्याची जबाबदारी ही भीती निर्माण करणारी असते. हं. त्यामुळे फिअर ऑफ फ्रीडम नावाचं एरिक फ्रॉमचं पुस्तक आहे ते जरूर वाच तू. ओके. म्हणून 99% जनता ही हुकुमशहा स्वीकारते किंवा हुकुमशाहीला शरण जाते, देवदेवतांना शरण जाते किंवा धर्माच्या आहारी जाते. याचं कारणच हे आहे की त्यांना स्वतंत्र असण्याचं भय वाटतं. आजपासून जर मी तुला शांतपणे सांगितलं, देव नाही, धर्म नाही, तुझा पंथ नाही, तुला मागे नाही, पुढे नाही, वर नाही, खाली नाही, कोणी नाही, तुला मालक नाही, तुझा तू हवं ते कर, तर तुझा हातभर भीती वाटेल तुला. माणसं अगरबत्ती घेऊन घंटी वाजवत जे असं करतात ना, त्याच्या मागे तो हात थरथरतोय त्यांचा दोन्ही, कारण केवळ भीती आहे, दुसरं काहीही नाहीये. ती रवी वर्म्याने काढलेली चित्र आहेत आणि त्या चित्रांसाठी ज्या मॉडेल म्हणून महिला वापरल्या, त्या काळात स्त्रिया, चांगल्या घरच्या स्त्रिया मॉडेल म्हणून बसायच्या नाहीत. त्यामुळे रवी वर्माने कोणाला बसवलं होतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुस्तक वाचा. तुम्ही रोज अगरबत्ती घेऊन, अरे मी जजेस बघितलेत, पोलीस ऑफिसर्स बघितलेत, जे अनेकांना काळ वाटतात, ते असे बिचारे गेले ऑफिसमध्ये की अरे काय. मला नावा सहित माहितीये की ते मॉडेल कोण आहे. म्हणजे मी लिहिलेलं वाचलेलं आहे त्याच्या तंजावर, त्यांच्या रवी वर्म्यांच्या, राजा रवी वर्मा. म्हणजे वेगवेगळे चित्रकार, वेगवेगळं मॉडेल वेगवेगळ्या काळात बसून. आणि आता तर गरज पण नाही, आता डिजिटलायझेशन, AI BI आल्यावर तू कोणताही देवदेवी बनवू शकतो. पण मूळ मुद्दा हा आहे की म्हणजे हे केवळ हिंदूंचं आहे असं नाही. तुला माहितीये का, ख्रिस्तांना क्रुसिफाय केलं, जिजसना क्रुसिफाय केलं. तुला काय वाटतं की त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून ख्रिस्त धर्म पसरायला लागला? त्याच्यानंतर 300-400 वर्षांनी सेंट पॉल आणि नंतर 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 पसरला. तर जेव्हा रोमन सम्राटाने जवळपास 300-400 वर्षांत ख्रिश्चनिटी घेतली, तेव्हा तो ख्रिश्चन धर्म पसरला. तोपर्यंत जिजसचं मूळ मरण आणि ख्रिश्चन धर्म यांचा काही संबंध राहिलेला नव्हता. मूळ मुद्दा अजून एक सांगतो. तू चित्रपटात किंवा चित्रात जे ख्रिस्त पाहतोस, मुळात ख्रिस्त हे जेरुसलेमचे होते, म्हणजे एशियन होते. म्हणजे आपल्यासारखा वर्ण आणि आपल्यासारखे डोळे त्यांचे असणार. ते सगळे ख्रिस्त दाखवतात, ते रोमन आहेत. त्यांचं नाक वगैरे ते ख्रिस्त नव्हते, ते ख्रिस्ताचं चित्र नाहीये. त्यामुळे ही जी आपण राजा रवी वर्माचा मुद्दा म्हटला, तो सगळ्या धर्मांना लागू आहे. मी जसं सांगितलं की मूर्तीपूजा इस्लामला मान्य नाही, हे सगळ्यात सायंटिफिक गोष्ट आहे, बरोबर आहे. बरोबर. पण ते तिकडे जातात कशाला मग हजला? मग तिथून फोटो आणून घरात कशाला लावतात? आणि मग ते काहीतरी वचनं जी कुराणातल्या आयतांची आहेत त्याचे फोटो भरजरी का लावतात? दॅट इज मूर्तीपूजा. दॅट इज अनइस्लामिक, ऍब्सोल्युटली अनइस्लामिक. ते नाही करायला पाहिजे. तुम्हाला जर तो, ज्याला अल्लाह असं म्हणतात तुम्ही, ते सर्वत्र आहेत, ते विराट आहेत. तुम्हाला तिथे त्याच्यासाठी कुठे जायची गरज नाहीये. तुम्ही 5 वेळा नमाज पडणं म्हणजे त्यांची आठवण काढणं. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही विराटाला मान्यता देता, एवढंच आहे ते. कृतज्ञता व्यक्त करता. दॅट इज ओके. पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही त्याचे फोटो आणि मूर्त्या करायला लागता, परत एकदा दर्गे करता, दॅट इज रॉंग, अनइस्लामिक. तसंच ख्रिश्चॅनिटीचं, जिजस क्राइस्ट काय म्हणाले होते तेव्हा, आणि नंतर रोमनांनी काय लिहून ठेवलं, आणि पोप काही, तुला सांगतो की व्हॅटिकन सिटी, इटली, पोप आणि जेरुसलेम मधले ख्रिस्त यांचा काही सेंट पॉलनी नंतर जे केलं ते सगळं उभं हळूहळू राहिलं. मग रोमन सम्राटांनी ख्रिश्चनिटी स्वीकारली. त्याच्या अगोदर तुला सांगतो गंमत म्हणजे,
तुला आश्चर्य वाटेल. म्हणजे जावेद अख्तरनी पण हा किस्सा सांगितला, पण मला स्वतंत्रपणे माहित नाही. असं खूप आहेत. पसायडॉन जसे जलदेवता होते. बरोबर. ग्रीक लोक होते ना, ख्रिश्चॅनिटी नव्हती ना, तेव्हा ते असे आपल्यासारखे देव मानायचे वेगळे वेगळे. ज्युपिटर हा एक देव होता. ओके. सगळं रोमन साम्राज्य ज्युपिटरला मानायचं. म्हणजे महादेव आता दाखवतात ना सगळं, देवो के देव महादेव वगैरे, त्यांचे चमत्कार वगैरे, तसंच देवो के देव ज्युपिटर होते. आज जर कोणी ज्युपिटर मानायला जाईल तर त्याला हसतील लोक, बरोबर की नाही? पण तेव्हा अख्खे रोमन सम्राट पण पाया पडायचे. म्हणजे काय माहितीये ना, की आपण ज्युपिटरला नव्हतो मानत, आपण रोमन सम्राटांची ताकद मानत होतो. जसं अरे राष्ट्रपती पंतप्रधान पण जातात त्यांच्या पाया पडतात सत्यसाई बाबांच्या. अच्छा, म्हणजे सत्यसाई बाबा ग्रेट आहेत. सत्यसाई बाबा ग्रेट आहेत, आपण कोणत्या पॅरामीटरवर ठरवलं? नरसिंहराव त्यांच्याकडे जातात म्हणून. म्हणजे नरसिंहराव ग्रेट आहेत. नरसिंहराव ग्रेट का झाले? कारण ते पदावर आहेत. ते पदावर कुणामुळे आहेत? तर जनतेमुळे आहेत. जनतेने निवडून दिलं म्हणून आहेत. म्हणजे जनता ग्रेट आहे हे आपल्याला कधीच कळणार नाही. कारण भीती, कारण वाईट होईल. अरे सचिन तेंडुलकरने कोंडून घेतलेलं 2 दिवस सत्यसाई बाबा गेल्यावर. बरं, सत्यसाई बाबांनी आधी सांगितलं की माझा मृत्यू जो सांगितला तो कधीच झाला नाही, त्याच्या अगोदरच ते गेले. बरोबर, बरोबर ना. मला अब्राहम कोऊर नावाचे एक हे होते, काय म्हणतात ते नास्तिकवाद हे होते, अज्ञेयवादी नव्हते. किंवा एक प्रसिद्ध मॅजिशियन होते बंगालमधले. त्यांनी सत्यसाई बाबांना त्यांच्यासारखाच गुलाबजाम वगैरे हातातनं काढून दाखवलेला. आता मुद्दा माझा सत्यसाई बाबा होते नव्हते याच्यात पडायचा नाहीये. माझा ज्यांना भक्त वाटतं त्यांना मजा. हे बघ, मला कोणाचाही सायकेट्रिस्ट बंद करण्याची इच्छा नाहीये. उगाच गोळ्या घेताय घ्या. बरोबर. जर मला वाटतं की त्यांनी भक्ती करायची, त्याने बरं वाटतंय ना, करा. बरोबर. त्यामुळे दुसऱ्याची हत्या करू नका किंवा दुसऱ्याला वाईट मानू नका त्याला मानत नसेल तर. इथे प्रॉब्लेम 2 धर्मामध्ये जे सुरू आहे ते वॉर आहे ना, ते मुळातच खोट्यावर उभं आहे. म्हणून मला एवढंच सांगायचं होतं हे. अन्यथा तुम्ही ती अफू घेताय ना, घेत राहा. तुम्हाला बरं वाटतंय ना, हे बघ, तू आनंदी असणं महत्वाचं आहे. मग मी तुझ्या हेल्थसाठी वाईट असेल तर एखादी गोष्ट सांग की बाबा रे सिगरेट ओढू नको, तुला आनंद मिळाला तरी खूप वेदनामय मृत्यू होईल. बरोबर. किंवा तू दारू प्यालास तर तुला वेदनामय सिरोसिस होईल. हे मी तुला सांगू शकतो. पण मी तुला एखाद्या कल्पनेमुळे बरं वाटत असेल, म्हणजे ती माझ्याकडे बघते माझ्याकडे, ती बघत नसते तुमच्याकडे. शाळेत नाही का एखादी मुलगी आवडते, ती माझ्याकडे बघते, बघ मी सांगतो तुला. अरे नसेल बघत तरी मित्र म्हणून आपण हो बघते, हा तुझ्याचकडेच बघते असं का सांगतो? कारण त्याला बरं वाटावं. जर हे धर्म देव या इथपर्यंत थांबले ना बरं वाटण्यापुरतं, तर माझा काही प्रॉब्लेम नाही. मला कोणीतरी विचारलं 2014 पासून 25 पर्यंत तुम्हाला काहीच चांगलं झालेलं दिसत नाही, तर मी नेहमीच म्हटलं की झालंय चांगलं. स्वामी समर्थांचे भक्त वाढले. खरंय. पण काय वाटतं तुम्हाला स्वामी समर्थांचे भक्त किंवा लालबागचा राजा? अरे बाबा, हे सगळं सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. मी काही बोलण्याची पण गरज नाही. खरं तर वेगवेगळ्या काळामध्ये लालबागच्या राजांची मूर्ती जी आहे ती वेगवेगळ्या थोर माणसांप्रमाणे बनवलेली पण आहे. सुभाषचंद्र बोस, आझाद त्यांच्यासारखी बनवली असते. बरोबर. तर कोणताही माणूस, म्हणजे आपण जर एखादी लंगोटी लावून बाहेर वडाखाली बसलो आणि बिड्या प्यायला सुरुवात केली आणि मध्येच कोणाला तरी अशी काठी वगैरे आली, आपला साधारण एक मानसिकता अशी की कावलेले, वांगलेले, थकलेले, भागलेले, मोडलेले असे लोक आहेत. ते एक दिवस एक बाई जाते, दयाने तिला भाकरी देते, तो भाकरी खातो आणि काहीतरी असं बोलतो की जे अनाकलनीय वाटावं असं काहीतरी बोलतो. त्याचं ते डिकोड करून ती ठरवते की हे तर बोललाय म्हणून. बरोबर. हळूहळू त्या बाबाला 2 माणसं यायला लागतात, 3 माणसं यायला, आणि काही दिवसांनी जेड सिक्युरिटी मिळते. बाबा कोट्यावधींची उलाढाल करायला लागतो. आता हे सगळा बिझनेस जो आहे तो बाबाने निर्माण नाही केलेला किंवा बाबाची इच्छाही नसेल, बाबावर लादला गेलेला आहे. कारण बाकीच्या